राज्य उत्पादन शुल्क नारायणगाव विभागाचे पथक शनिवार दिनांक 30 मे हद्दीत गस्त घालीत असताना त्याचवेळी मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने जुन्नर गणेशखिंड रोडवर सापळा रचला। याचवेळी एका वॅगनर कारमध्ये MH01AX 2884 बनावट विदेशी मद्याचा साठा आढळून आला। या प्रकरणी गोविंद शंकर जाधव राहणार निरगुडे तालुका जुन्नर याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या। आरोपी गोविंद जाधव याच्याकडे अधिक चौकशी केली असता प्राप्त माहितीतून शिरोली खुर्द येथेही छापा टाकण्यात आला। तेथेही मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर विदेशी मद्याचा साठा मिळून आला। विभागाने एकूण कारवाईत बनावट विदेशी मद्यम, मोकळ्या बाटल्या, बुसणे, एक कार असा एकूण 4,50,000चा मुद्देमाल हस्तगत केला असल्याची माहिती झंझावात न्यूजला दिली। आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा आणि भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 123 अन्वये गुन्हा दाखल केला आहे। आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला सुरुवातीचे 2 दिवस पोलीस कोठडी व त्यानंतर 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली। आरोपीची रवानगी येरवडा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे। आरोपीने या भंगारवाल्यांकडून बनावट मद्य भरण्यासाठी रिकाम्या बाटल्या घेतल्या होत्या। अटक केली आहे। सदरची कारवाई राज्य उत्पादक शुल्क पुणे उपाधीक्षक राज्य उत्पादन शुल्क शिरूर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक शरद जाधव, दुय्यम निरीक्षक सौरभ आवटे, समृद्धी निकम, सहाय्यक दुय्यम निरीक्षक दयानंद माने, जवान निलेश केदार, दिलीप केकरे, प्रियंका झांस, गणेश वावळ यांच्या पथकाने पार पडली।